ईडीने गेल्या आठवड्यात वसईत नुकत्याच पार पडलेल्या 41 अनधिकृत इमारतींसंबंधी कागदपत्रे पॉवर ऑफ अटॉर्नी धारकाकडून मागवली आहेत। या विकासाची पुष्टी करताना पॉवर ऑफ अटॉर्नी धारक अजय शर्मा यांनी सांगितले की त्यांनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे या आठवड्यात ईडीला कुरिअर केली आहेत। शर्मा यांनी सांगितले की 2008 पासून बांधलेल्या आणि ऑक्टोबर 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाडण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारतींसंदर्भातील अंदाजे 1000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची ईडीने स्वतःहून दखल घेतली आहे। ईडीने मला कॉल करून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासासाठी मागितली आहेत, असे शर्मा म्हणाले। त्यांनी 7/12 उतारे, एफआयआर प्रत, पालिकेच्या पाडकामासंदर्भातील पत्रव्यवहार यांसारखी कागदपत्रे ईडीकडे पाठवली आहेत। तसेच या काळात अनधिकृत बांधकाम झालेल्या डी वॉर्डमधील सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि पालिका आयुक्त यांची नावे ईडीला दिली आहेत। 21 मार्च रोजी ईडीने अजय शर्मा यांना समन्स बजावले होते। ते 10 एकर जमिनीचे पॉवर ऑफ अटॉर्नी धारक आहेत, जिथे ही अनधिकृत बांधकामे झाली होती। त्या शेजारील 2 भूखंड, गाळसफाई प्रकल्प व कचरा डेपो यांसाठी राखीव होते। या पाडकामामुळे सुमारे 2500 कुटुंबांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत।